2025 सलामीचे फलंदाज धवल. दोन्ही टीमनी आपला 12व्या खेळाडूकडे पाठवायचा आहे स्टेज जवळ. प्लेयर्सचे नाव सांगायला आपला 12th मॅन पाठवा. साई कृपा आणि नरसिम्हा. 12th मॅन. धवल 12th मॅन. बॉलर नेम धवल आणि मिलिंद. साई कृपा आपला 12वा खेळाडू पाठवा इथे. सुंदर असा टाकलेला तो चेंडू धवलला मात्र काही समजला नाही. त्रिफळा चीर बोल्ड. सच में ये गेंदबाज था गोल्ड, इसीलिए धवल हो गए सीधा क्लीन बोल्ड. गोल्ड जैसा बोल्ड जैसी बॉलिंग की है इन्होंने. नरसिम्हा टीम और साई कृपा दोनों से रिक्वेस्ट है 12th प्लेयर भेजिए. हम लोग कब से अनाउंस कर रहे हैं, थोड़ा कॉपरेट कीजिए. साई कृपा वाला आ गए, नरसिम्हा वाला है, भेजिए नहीं तो हम लोग फिर आपको रन से पेनल्टी देंगे. बातें बोलना मत. बॉलरने टाकला बॉल शॉट आणि ही बॉल डॉट. दोन लागोपाठ डॉट चेंडू टाकले ते मनीष यांनी. शॉर्ट पिच असा तो बॉल तितकाच उत्कृष्ट प्रकारे तो लेग साईडच्या दिशेने टोलून लावलाय. बघू पंच काय सांगतात ते. चौकार. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो. 4 धावा, 3 चेंडू 4 धावा. दोन फुल लेंथचे चेंडू टाकले होते आणि तिसरा चेंडू हा शॉर्ट पिच होता. बॅट्समन मात्र रेडी होते. त्यांनी तितकाच त्या चेंडूचा फायदा घेऊन लेग साईडच्या दिशेने टोलवला आणि आपल्या टीमसाठी 4 रन मिळवलेत. मनीषचा हा चौथा चेंडू फुलर लेनचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टोलवलाय. एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने बघू किती रन घेण्यात त्यांना यश मिळतंय. आणि बॉल मात्र सीमा रेषा पार. चौकार. बॉल एकदम फायर के जैसे गया है बाउंड्री लाइन को चूमते हुए. और ये सेकंड बॉल में सेकंड 4. विकेट मध्ये थोडेसे आपल्याला चेंजेस बघायला मिळत आहेत. खन्ना बहुत अच्छी बैटिंग कर रहे हैं. देखते हैं पावर प्ले के 5 बॉल में क्या रिजल्ट आता है.
पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता आणि तितक्याच प्रकारे त्यांनी पुल खेळलेला आहे लेग साईडच्या दिशेने. मात्र एकाच रनवर संतुष्टी मानावी लागणार आहे बॅट्समन यांना. मनीष टू मिलिंद. बघू आता पुढचा चेंडू काय घेऊन येतो तो मनीष. हलक्या हाताने खेळून काढलेला आहे तो स्लिपच्या दिशेने. मात्र एक रन काही थांबू शकणार नाही आणि स्कोअरबोर्ड जाऊन पोचलाय तो 10 धावावर. पॉवर प्लेचा भरपूर उपयोग केला आहे ते दोन्ही नरसिम्हा यांच्या बल्लेबाजांनी. एक ओवर हो चुकी है, 10 रन पे केवल एक विकेट जा चुका है. देखते हैं अभी टीम की ने कैसा भी प्लान करके नेक्स्ट मैच के लिए भी कैसा खेलते हैं नेक्स्ट ओवर्स के लिए. हा सामना फक्त 3 षटकाचा होणार आहे. पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावा झाल्या आहेत ते मात्र 10. शेवटचे 2 षटक. नो फील्ड रिस्ट्रिक्शन. जयेश फुल लेंथचा तो होता चेंडू. सुंदर असा टाकलेला तो चेंडू पण तितकाच सुंदर शॉट मारलाय तो लेग साइडच्या दिशेने. 6 धावा. मिलिंद भाई क्या 6 मारा है आपने. मिलिंद भाई ये भी बहुत एक्सपीरियंस प्लेयर है तो उन्होंने उनका एक्सपीरियंस का भी बहुत अच्छा यूज करके जब उन्होंने मारा है तो हमें सच्ची में लगा कि विराट कोहली का ये फ्लिक शॉट था. बहुत अच्छी बैटिंग कर रहे हो मिलिंद भाई. पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू बॅटीची कडा घेऊन तो वर गेलाय आणि नैसर्गिक अडथळामुळे तो फक्त बॅट्समनला 1 रन घेण्यात यश मिळतंय. जयेश यांचे 2 चेंडू झालेत आणि 2 चेंडूवर त्यांनी 7 धावा खर्च केल्या आहेत. बघू आता तिसरा चेंडू काय घेऊन येतोय तो कन्ना यांच्यासाठी. वाईट चेंडू, खराब चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न जयेश यांचा पण थोडासा दिशाहीन झाला तो आणि वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. भरपूर असा ताकदीने मारलेला तो चेंडू पण नैसर्गिक अडथळामुळे तो पुन्हा ग्राउंड मध्ये येतोय आणि फक्त 1च धाव मिळणार आहे यांना कन्ना यांना. स्लोअर वन टाकलाय आणि तितक्यात उत्कृष्ट प्रकारे तो ऑफसाईडच्या दिशेने टोलवलाय. बघू किती धावा मिळतायत आपल्याला आणि चेंडू सीमा रेषा पार. चौकार. बॉलचा वेट करून त्यांनी ऑफसाईडच्या दिशेला मारलाय. ज्या प्रकारे आपण टेनिस क्रिकेटमध्ये बघतो की ब्लाइंड स्लॉगिंग खूप चालते तसं मात्र आपल्याला इथे बघायला नाही मिळत आहे. बॉल शेवटपर्यंत ते बघतायत आणि त्याला दिशा दाखवतायत. मिलिंद यांची सुंदर अशी बॅटिंग आपल्याला इथे बघायला मिळते. पुन्हा एकदा तो लेग साईडच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू गचाळ असा क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. चांगला असा थ्रोही बघायला मिळतोय आपल्याला फिल्डर्स कडून. शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो जयेश. जयेश टू कन्ना.
सुंदर असा टाकलेला तो चेंडू, पण झेल मात्र सुटलेला आहे आणि एक रन मात्र थांबवू नाही शकले ते. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 25 वर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 25. हा हा बॉलर नेम कुणाल. खूप मोठा असा रनअप त्यांचा. बघू पहिला चेंडू घेऊन येतोय कुणाल हा. सुंदर असा टाकलेला तो चेंडू, लेंथ चेंडू. कन्नांनी पुढे येऊन त्याच्यावर प्रहार करायचा प्रयत्न केला, पण त्यांना काही समजलेला नाहीये आणि डॉटच्या स्वरूपात आपल्याला हा चेंडू बघायला मिळतोय कुणाल यांचा. बघू कुणाल आता दुसऱ्या चेंडूवर काय प्लॅनिंग करून येतोय तो. थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंजेस. पुन्हा असा शॉर्ट पिच टाकलेला तो चेंडू, तितक्याच जोरात प्रहार केलाय तो लॉंगॉनच्या दिशेने. सुंदर असा कलेक्शन आणि गुड थ्रो. तितकंच बॅड कलेक्शन आपल्याला बघायला मिळतंय स्टम्प्सवर. एक चान्स बनला असता त्यांना. मिलिंद जे चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत त्यांना परतीचा रास्ता दाखवायचा, पण त्यांनी तो सोडलेला आहे. बघू आता हा किती त्यांना महागात पडतोय ते. फुल लेनचा हा चेंडू उत्कृष्ट प्रकारे टोळून लावलाय तो ऑफसाईडच्या दिशेने, पण मात्र सिंगलच मिळणार आहे. गुड स्टॉप बाय द फिल्डर. तीन चेंडू झालेले आहेत कुणाल यांचे. कुणाल टू मिलिंद. सुंदर अशा टोलेला तो चेंडू पॉइंटच्या दिशेने. फिल्डरच्या हातातून झेल मात्र सुटलेला आहे. मिलिंदला पुन्हा एकदा जीवनदान मिळालेलं आहे. सेकंड लास्ट चेंडू कुणालचा. फुल टॉस बनवून तो मारलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. बघू काय होतंय ते. चांगलं असं फिल्डिंगचं प्रदर्शन हे साई कृपा यांनी आपल्याला दाखवलेलं आहे आणि गुड थ्रो. 2 रन मात्र पळून काढलेत ते कन्ना यांनी. या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो कुणाल. लेग साईडच्या दिशेने मारायचा तो प्रयत्न होता. एकाच रननी संतुष्ट राहावं लागणार आहे कन्ना यांना.
DJ Ashish Mix. दर्शनी श्री 11 यांनी टॉससाठी स्टेज जवळ यायचं आहे. 33 रन्सचं टार्गेट आहे ते साई ग्रुपा यांना. ट्वेल्थ मॅन.
पंचरचा निर्णय नो चेंडू. पहिला चेंडू तो होता आणि तो नोच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतोय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय तो 2 धावा. धवल ह्यांना आपण खूप आधीपासून ओळखतो. लोटखंड डेन्मार्कचे ते नावाजलेले एक प्लेयर आहेत. सुंदर असा टाकलेला तो चेंडू. खूप असा एक्सपिरियन्स घेऊन येतात ते आपल्या बॉलिंगच्या स्वरूपात. दोन्ही तर्फे ते गेंद वळू शकतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 रन पळून काढलेले आहेत त्यांनी. शिवनेरी सेवा मंडळ आयोजित शिवनेरी चषक तो राम श्रृंगारे यांचं हार्दिक स्वागत. राम सर, रामदादा. फुलर लेनचा असा टाकलेला तो चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवला आहे. तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. बघू किती धावा पळून काढता येते. चांगलं असं रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळालेलं आहे आपल्याला दोन्ही बल्लेबाजा यांच्याकडून. आर्यन आणि जयेश. सकाळपासून आपण ऐकतोय बाउंड्री लाईन खूप लांब आहे असं, पण याच्या आधीच्या गेममध्ये आपण बघितलं नजमुल, जयेश आणि धवल यांनी आपल्याला दाखवून दिलं जर तुमच्याकडे ॲबिलिटी असेल हार्ड हिटिंग करण्याची तर कोणतंच ग्राउंड तुमच्यासाठी छोटं नसतं. शॉर्ट पिच असा टाकलेला तो चेंडू बघू लेग साईडच्या दिशेने जातोय. पॉवर प्ले असल्यामुळे तिकडे कोणता फिल्डर नव्हता आणि तरीही जाऊन चेस केलेला तो चेंडू आणि सुंदर असा तो थ्रो. आणि पुन्हा एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. पंच 3 रन मात्र परत त्यांनी पळून काढलेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन येतो तो धवल आणि स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलेला आहे तो 11 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येतो तो धवल. पुन्हा एकदा आकाशात मारलेला आहे तो चेंडू. धवलनीच तो चेंडू टाकला, धवलनी तो चेस केला, धवलच तो घेऊन येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 12 धावा. बारा चेंडू मध्ये 21 धावांची गरज साई कृपा या संघाला.
सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. पिच मध्ये थोडेसे चेंजेस आपल्याला बघायला मिळत आहेत. सकाळी थोडा विकेट स्लो खेळत होता आणि आता आपण बघतोय तर चांगला तो बॅटीवर बॉल येत आहे. गोलंदाजीवर मार्कवर मिलिंद. मिलिंद टू जयेश. अकरा चेंडूमध्ये 20 धावांची गरज साई कृपा या संघाला. श्री 11 श्री 11 चे कर्णधार कृपया स्टेज जवळ या. सुंदर असा टोललेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने फुलटॉस चेंडू होता आणि चांगला बॅकअप होता म्हणून तो चौकार वाचला आहे. 2 रन मात्र रोखू शकणार नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा. टीम श्री 11 से रिक्वेस्ट है कि प्लीज़ अपने कैप्टन को जल्द से जल्द स्टेज पे भेजिए टॉस के लिए, बिकॉज आदर्श के कैप्टन आ चुके हैं. श्री 11 के कैप्टन प्लीज़ जल्द से जल्द आ जाए स्टेज पे. हमें उसके बाद आगे और 5 मैच खिलाने हैं 4-4 3-3 ओवर की. तो प्लेयर्स प्लीज़ थोड़ा कोऑपरेट कीजिए. टीम श्री 11 के कैप्टन से रिक्वेस्ट है कि वो जल्द से जल्द स्टेज पे आ जाए, नहीं तो फिर हम आदर्श को टॉस विन दे देंगे. क्योंकि आदर्श के कैप्टन से भी रिक्वेस्ट है कि वो भी स्टेज पे आ जाए. योगेश भाई, योगेश दादा किधर भी हो, जल्द से स्टेज पे आ जाए. और साई ग्रुपा के टीम के कैप्टन वो भी जल्द से स्टेज पे आ जाए. सिद्धू सर, टॉस टॉस किधर रखा है आपने? अमन शेख राम भाई से रिक्वेस्ट है कि वो टॉस के लिए जाए प्लीज. राम भाई, मतलब कैप्टन आने के बाद आप टॉस के लिए जाइए प्लीज. फुलटॉस टाकलेला तो चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलेला आहे आणि तीन चेंडू 19 धावा. 9 चेंडू
14 धावांची आवश्यकता. सुंदर असा टोलर चेंडू लॉंगॉनच्या दिशेने. या वेळेस मात्र झेल बाद. अच्छा सांगणार आहे. आदर्श यांनी टॉस जिंकलेला आहे. कृपया त्वरित त्यांनी त्यांचा निर्णय कळवावे. पुढचा सामना आपल्याला आदर्श वर्सेस श्री 11 हा कळवणार होणार आहे आणि आदर्शने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. शेवटचा चेंडू असणार आहे हा. कृपया पंचांची कोणी वाद नाही घालायचा आहे. शेवटचा चेंडू आहे. 20 धावा. कमिटी मेंबर्स, त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. 95 लवकरच सामना चालू करायचा आहे.
आपला निर्णय कळवायचा इकडे. कोणी वाद घालू नये पंचांशी. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. हॅलो. पंचांशी वाद घालू नये. पंच
हॅलो हॅलो. पंचांनी त्वरित सामना चालू करा. आपल्याकडे वेळ कमी आहे. किती पाहिजे रे? 6 बॉल 13 रनांची आवश्यकता. सहा बॉल 7 एक बॉल एक चेंडू बाकी आहे. 7 चेंडू 13 धावाची आवश्यकता. याच्यानंतर लगेच श्री 11 आणि आदर्श यांचा सामना आहे. तर श्री 11नी लगेच त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचे. आदर्शांनी बॅटिंग. शेवटचा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवलाय. हो किती धावा मिळतात तिथे. आणि हा विकेट. एकच धाव. सहा चेंडू 12 धावाची आवश्यकता. Rahul Ajmer. Attention please. पुढील बॅट्समॅन आहे तो भावेश. बघूया कोण शेवटचं षटक घेऊन येत आहे. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. बॉलरचं नाव सोनू. स्ट्राईकला आहे तो आर्यन. आणि संघासाठी पहिला षटक घेऊन येतोय तो सोनू. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. बघू सोनू आपल्या संघासाठी काय करतोय. आणि हा पहिला चेंडू टाकण्यास तयार सोनू. आर्यन त्याला सामोरे जाईल. आणि हा टोललेला बघूया किती धावा देत. 2 धावा काही रोखू शकले नाही. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. आर्यन ओपनिंगला आलेला आहे. दुसरा चेंडू. आणि हा परत टोललेला आहे. बघू किती धाव. 1 धाव मध्ये समाधान मानावं लागेल. 4 चेंडू 9 धावा. चार बॉल 9. सोनू तिसरा बॉल टाकण्यास तयार. सामोरे जाईल तो भावेश. बघूया इथे झेल होतोय का. आणि हा झेल. खूप सुंदर असा झेल पकडलाय तो अण्णा.
बॅट्समनचं नाव हितेश. शेवटचे 3 चेंडू बाकी. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. हितेश स्ट्राईकवर आहेत. सोनू हे चौथा बॉल टाकतील आणि हा टाळलेला टोकलेला समोर आणि धवल यांना काही चेंडू रोखता नाही आला आणि हा सीमा रेषा पार 4. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. धवल यांना चेंडू काही समजला नाही. शेवटचे 2 चेंडू बाकी. स्ट्राईकवर आहे ते हितेश. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. आणि हा जेल बाद. श्रीलंकेला विनंती, सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी येत आहे ते सुभाष. बघूया षटकार मारतायत का, आपल्या संघाला विजय मिळवून देतात का. सोनू शेवटचा चेंडू टाकण्यास तयार. बॉल 5 धावांची आवश्यकता आणि हा शेवटचा चेंडू आणि हा बीट झालेला आहे पूर्णपणे फलंदाज सोनू आणि अशा रीतीने नरसिंहा यांनी हा सामना जिंकलाय. श्रीलंकेला विनंती, आपण लगेच त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. मॅन ऑफ द मॅच आहे खन्ना. खन्ना यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात आले. त्यांनी 11 बॉलमध्ये 20 धावांची खेळी, सुंदर अशी खेळी केली आणि हा सामना त्यांनी जिंकलेला आहे नरसिंहा यांनी.